नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मौनी अमावस्या आहे. बघा, मौनी अमावस्या म्हणजे काय, तर आपल्याला मौन पाळून ही अमावस्या आपल्याला साजरी करायची असते. या अमावस्येला देखील इतर अमावस्येप्रमाणे खूप सारे महत्त्व आहे आणि या अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाण्यासाठी, लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी, लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करण्यासाठी, आपली गरिबी दरिद्री निघून जाण्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही सर्वांनी आवर्जून या अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. बघा, अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. या उपायाने माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. आपल्याला या अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे, तर बघा, आपल्याला तुळशी मातेला आपल्याला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे की यामुळे माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहतील. तुळशी माता, बघा, आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारी ही अमावस्या आलेली आहे. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा अतिशय प्रिय असणारा दिवस आहे आणि या दिवशी आपण माता तुळशीची देखील पूजाही करत असतो. माता तुळशीला प्रसन्न करून घेण्यासाठी, त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अशा विशिष्ट दिवशी आपल्याला हे छोटे मोठे उपाय करायचे असतात. त्याचप्रमाणे आज अमावस्या असल्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाण्यासाठी किंवा ह्या अमावस्येला काही उपाय करून आपल्या घरात सुख समृद्धी आणण्यासाठी आपण हे उपाय करत असतो. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी आपण घरात काय काय केलं पाहिजे, कोणते उपाय केले पाहिजे, कोणते कामं करायचे, याविषयीचा डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. तुळस ही आपल्या सर्वांच्या घरात असते. आपण दररोज तुळशीला पाणी घालून अगरबत्ती लावून आपण तुळशी मातेची ही दररोज पूजा करत असतो. आपल्या घरात बघा, तुळस असली तर आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक असतं. ज्या ठिकाणी, ज्या परिसरात तुळस असते तिथलं वातावरण बघा हे सकारात्मक असतं. तुळस ही दिवसरात्र 24 तास हे ऑक्सिजन सोडण्याचं काम करत असते. त्याचप्रमाणे बघा, एखाद्या घरात जर का तुळस ही सारखी सुकत असेल तर याचं कारण काय असतं, तर बघा, त्या घरावर आलेली संकटं ती स्वतःवर ही ओढून घेत असते आणि त्यामुळे ही तुळस सुकत असते. त्या घरामध्ये ही जास्त प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा असते. ही निगेटिव्ह ऊर्जा ज्या घरात असते त्या घरात तुळस ही सारखी सुकत असते. यामुळेच आपल्याला कळतं की आपल्या घरात किती निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा आपल्या घरातील वातावरण हे किती खराब आहे. तर अशा वेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा आपली तुळस सुकणार आहे त्यावेळेस आपल्याला नवीन तुळस आणून ही लावायची आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा उपाय काय करायचा आहे हे बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. आपल्याला या उपायासाठी एका तांब्याच्या पाण्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. हे पाणी आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला हळद, कुंकू, थोड्याशा अक्षता ह्या टाकायच्या आहे. याचबरोबर थोडेसे आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे. आता काळे तीळ नसतील तर थोडेसे पांढरे तीळ तुम्ही टाकले तरी चालेल. यानंतर आपल्याला कच्चं दूध यामध्ये टाकायचं आहे. अगदी 2 चमचे तुम्ही कच्चं दूध घ्या. गाईचं दूध भेटलं तुम्हाला तर आवर्जून ह्या उपायासाठी गाईचं दूध कच्चं तुम्हाला घ्यायचं आहे. आणि हे पाणी, हे जल घेऊन आपल्याला तुळशी मातेपाशी जायचं आहे. याचबरोबर आपल्याला हळदी कुंकाचा करंडा घ्यायचा आहे. एक अगरबत्ती घ्यायची आहे. आता हे पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे. बघा, हे पाणी कसं अर्पण करायचं, तर तुमची तुळस जिथे पण असेल त्या ठिकाणी थोडंसं पाणी तुम्हाला या तुळशीमध्ये टाकायचं आहे आणि थोडं पाणी तुम्हाला हे तुळशीच्या वरतून टाकायचं आहे. बघा, तुळशीला पानं असतात, मंजुळा असतात, त्याच्यावरून तुम्हाला हे पाणी ओतायचं आहे. हे करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे पूर्ण पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. तुळस ही भिजली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हे तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे. बघा, यामुळे माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमच्या घरात असलेली दरिद्री ही कायमची नष्ट होईल. तुमच्या घरातनं अलक्ष्मी ही काढता पाय घेणार आहे. माता लक्ष्मी जेव्हा आपल्यावर प्रसन्न होते तेव्हा अलक्ष्मी ही आपल्या घरात कधीही थांबत नाही आणि यामुळे आपल्या घरातली सर्व निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाते. आपल्या घरात सकारात्मक वातावरण, पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. तर हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. यानंतर तुळशी मातेला हळदी कुंकू लावा, एक अगरबत्ती लावा, नमस्कार करा. संध्याकाळी पुन्हा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशी पुढे लावायचा आहे. हा दिवा लावताना आपल्याला ह्या दिव्याखाली तांदळाची रास, तांदळाचं आसन आपल्याला द्यायचं आहे. दिव्याला पण नमस्कार करायचा, तुळशी मातेला पुन्हा नमस्कार करायचा आहे.